शुभ सकाळ मित्रपरिवार. आज दिवस 25 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंज चालू होतो. शाळा आता झोपून उठलो आहे. त्या रूममध्ये झोपण्यासाठी खूप गरम होत होतं. तर मी आपल्या स्टडी रूममध्ये आलेलो. लोशावर वातावरण कसं मस्त झालं. तर पहिला आपण आंघोळ वगैरे करूयात आणि मग नाश्ता करूयात. सगळे उठले आहेत, मीच लेट उठलो आहे. तर 6 वाजल्यापासून उठला. तर आज आपल्याला लेट झालं उठायला. तर आपण लगेच आंघोळ करून नाश्ता करूया. सारखे आंघोळ करून मी बाहेर आलो आहे. तर पहिलं प्रिय बाप्पाचे दर्शन करूयात, पाया पडून मग आपण नाश्ता करूया. आज नाश्त्यासाठी 2 मेनू आहेत, बघू शकता. मी घेतलंय फोडणीचा भात, पोहे नको, फोडणीचा भात. आता आपण माझा नाश्ता करून झालेला आहे. तर आता आपण जाऊया चिकन आणायला काकाच्या गाडीने. त्यानंतर चिकन शॉप सापडलेलं आहे. तर आता काका बघूया किती किलो घेत आहेत काय माहिती नाही मला, पण या काकाने 3 kg चिकन बोललं आहे. तर 3 मुर्गा कापले आहेत त्यांनी. तर ते मला बघावं असं वाटत नव्हतं म्हणून मी बाहेर उभा आहे. तर ते सगळं घेऊन आपण घरी जाऊयात. काका आले आहेत, पाहुणे देखील आले आहेत. तर अजून बाकी यायचे आहेत. आज त्या बघा कसं आहे, कधीही शहीद होण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकतात ते बघा कसे पळतायत ते. कोणाची टर्न आहे तुम्ही बघू शकता. कोण पण कधी पण शहीद होत आहे हे बघा. बट हे खूप वाईट आहे, मला बघावं असं नाही वाटत आहे. कारण की मी स्वतः व्हेज आहे, बघू शकताय. जरा कोंबडी पळालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तिला आज मारायचं नाही आहे म्हणून ती पळून गेली. वेदर बघू शकतात, मस्तपैकी असे क्लाउड स्कॅटर झालेत, पण ऊन अजून खूप आहे. पावसाळ्याचा काय पत्ता नाही आहे. तर चला आपण लगेच गाडीत बसू. दूध वगैरे घेऊन आता मी घरी आलो. नुसता चारतोय कधीपासून, 1 तास जनरेशन तुम्ही बघू शकतात, फोन सोडून काहीतरी लुडो वगैरे खेळत आहेत. बघू शकता हे सगळे माझी बहीण भावंड आहेत. तो दादा आहे माझा मोठा, दीदी आहे. काकासोबत जरा फिरून घेतो अपार्टमेंट. आता जरा वेळाने अपार्टमेंट पण दाखवतो. खूप मोठं आहे, टाटाने बांधलेलं. तर आपण जरा फिरूयात. पण इकडचा वेदर मला खूप आवडलं. ते बघू शकता, ढग असे मस्तपैकी, चांगलं ब्ल्यू स्काय, त्यासोबत ऊन खूपच आहे. ते 25 बिल्डिंग नंबर आम्ही शोधतो आहे. तर समोरच भेटली आहे काका. तर आपण जाऊयात चला. काकाच्या दुसऱ्या घरी गेलेलो. त्यांनी 25 वगैरे लावून बाहेर बसले. ते झोपतोय. तर आपण जरा वेळाने आत जाऊया. तर आजचं जेवण तुम्ही पाहू शकता, सोलकढी देखील आहे मस्तपैकी. मावशीने सोलकढी देखील केलेली आहे. भात आहे. दीदी बघा काय करते, बघू शकता. वडे देखील आहेत. पप्पानी जेवायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर सर्वर तुम्ही बघू शकतात, माणसे आहे. आता मस्त जेवण वगैरे, घरी सिंगिंगचा प्रोग्राम चालू आहे. तर मी आणि माझी दीदी नाव सांगा तुझं. तर आता आम्ही थोडंसं टूर करतोय. कुठे आलो आम्ही, जरा एक्सप्लोअर करूया नवीन. हे टाटाचे सगळे बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकतात आजूबाजूला. समोरचं मी दाखवतो. तर मस्त असं क्लाउड्स तुम्ही बघू शकतात माझ्या मागे. ऊन आहे म्हणून कॅब घातलेली आहे. दीदी कुठे जायचं? दीदीला खायचा खूप छंद आहे. तिला सगळीकडे खायचं दिसतं, तर तुम्ही बघू शकता. त्यासोबत आता इथे कम्युनिटी सेंटर आहे लेफ्टला माझ्या. इथे काय प्रॉब्लेम असेल तर ते आपण इथे सॉर्ट होतं. बघा बघू शकता, दिवसभर 24 तास खायचं दिसतं, पण नशिबाने खायचं बंद आहे. तर तुम्हाला समोरचं देखील मी दाखवतो. तर आपण चालत थोडं एक्सप्लोअर करू. हा अपार्टमेंटचा एंट्रन्स आहे आणि इथे टोटल 30 अपार्टमेंट्स आहेत. 30 विंग्स आपण बोलू शकतो. 4 माळ्याचे. रोड बघा कसा अरुंद आहे, खूपसा असा मोठा आहे, बघू शकता. दीदी इथे धावते. मस्त अशी वेगळंच वाईब आहे. तर आता उन्हाच्या तडक्यामुळे आता गपचूप आम्ही टेकवलेली आहे, कारण की खूप ऊन आहे. तर जरा वेळाने घरी जाऊ. आमची छोटी दीदी तुम्ही बघू शकाल, गार्डनमध्ये आली आहे. तर ती मुंगीला घाबरते वाटतं. ये खाली आहे, ये ग. दीदीची हाईट बघा आणि ते राईट बघा केवढीशी आहे. दीदी तुम्ही बघू शकता, दीदी झुला झुलते.
तिला आता मजा वाटते. मग घरी जायचं आता. त्याच्यानंतर दिदी आता आपण कुठे जाणार आहोत? त्याच्यानंतर बीचवर जायचं आहे. तर चला आता घरी बघू शकतात मोठा कार्यक्रम चालू आहे. सिंगर आलेले आहेत. बीचचा आउटफिट तुम्ही बघू शकता. त्या गाडीने आपण डायरेक्ट बीचवर जाऊया. तर आता आपण पोचलो आहे बीच मध्ये बघू शकता. तर मागे तुम्ही बीच बघू शकतात. काका पार्किंगला गाडी लावतायत. तर हा आपला आउटफिट आहे. व्हॉलीबॉल बॉल घेतला आहे, पण भरती असल्यामुळे वाटतं खेळायला भेटणार नाही, ते आपण नंतर बघूच. तर पहिलं दादा गाडी लावत आहेत. दिदीला बघू शकाल वैतागलेली आहे. खुश आहे, खुश आहे. दादा आलेला आहे नवीन नवीन गॉगल घेऊन. ते गॉगलचे सेट आहेत दादाकडे. आपण लगेच जाऊया. तर भरती तुम्ही बघू शकतात केवढी आहे. कुठपर्यंत पाणी आलंय. खेळायचं कुठे नेमकं एवढ्या पाण्यात. तुम्ही बघू शकता केवढी भरती आली आहे. आणि इथे आपला सगळा ग्रुप थांबलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आलो घोडा राहिला. तुम्ही बघू शकता. इथे बघा सगळ्यांनी. परत वरून घ्या. तर आता आम्ही जंगलात आलोय. तुम्ही बघू शकता गंधारनी कांड केलाय. बॉल हरवलेला आहे. तर आता भेटलाय तो दादामुळे. कुठे आहे रे तो? बघा इकडे आहे. खाली बघ रे, पाय खाली. गंधार गेलाय. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट फोटोशूटला. तो बघा बंदर बघा. बघू शकतात बंदरला तुम्ही. बंदराला तो बघा. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट पप्पाच्या इथे. पप्पा त्या साईडला आहे. हे काय करायचं याचं बाबा? याचा काय आला, विकून टाका. विकून टाक. जिथे येतो तिथे लॉसच करतो. लॉस नाही झाला. चल बॉल भेटलाय. चला आता जाऊया. हे गंधार चल रे. दादा आणि गंधार ऑर्डरवर ऑर्डर देत आहेत. दादा काय ऑर्डर दिली आहे? ऑरेंज आहे 5 आणि 7 काला. फटाफट. तर आता बीचवर मस्तपैकी एन्जॉय करून तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर गाडी पार्किंगमध्ये तर आपण लगेचच जाऊया. बीच वगैरे फिरून आता मी घरातल्या अवतारात आलो आहे फ्रेश वगैरे होऊन. तर अजून पाहुणे येत आहेत आमचे. अजून छोटी दिदी यायची बाकी आहे, श्रेया. तर पहिलं आपण थोडंसं खायचं बघूया. तोपर्यंत ते येतील. दादा घ्यायला गेले. तर आत्याने तुम्ही बघू शकता छानपैकी माझा फेवरेट फ्राईड राईस केलेला आहे. आत्या तुम्ही राहायला कुठे तिथं सांगा. ट्रू अर्थमध्ये माझी आत्या राहते. मी माझ्या घराच्या एकदम जवळच आहे. तर आता आपण लगेच जेवण घेऊया. जेवण आलेलं आहे. मस्तपैकी जेवण घेऊया. तर मस्तपैकी पोटभर जेवण. आता आम्ही आलो आहे इथे बॅडमिंटन खेळायला थोडं जिरवतो आहे. तर तुम्ही बघू शकता काका जिथे खेळत आहेत छोट्या मुलासोबत. मस्तपैकी त्यांची चुगलबंदी चालू आहे. तुम्ही बघू शकता. तर यानंतर आपण डायरेक्ट जाऊया घरी झोपायला. मस्तपैकी शतपावली आणि बॅडमिंटन खेळून आता मी आलो आहे स्टडी रूममध्ये. आज मी स्टडी रूममध्ये झोपणार आहे. बाकी हे सगळे बाहेर झोपतील नंतर आणि मी स्टडी रूममध्ये झोपेल. आणि त्यासोबत असेच नवनवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर आज होता दिवस 25वा. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचा आहे. तर उद्या सकाळी किंवा दुपारी जेवण वगैरे आम्ही निघू विक्रोळीला, म्हणजे घरी जायला. तर आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.